नमस्कार. खासदार संजय दिना पाटील यांनी 2 दिवसापूर्वी जे पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले, त्यांना मारण्याची धमकी दिली, त्या अनुषंगाने भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी आम्ही त्यांच्यावरती कायदेशीररित्या जी कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई करण्याबाबतचं निवेदन आज वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी जीवन मोहिते साहेब यांच्याकडं ते निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे संबंधित खासदार यांच्यावरती आपण काय कारवाई केली याचं लेखी स्वरूपात आम्हाला देखील पत्र देऊन कळवण्यात यावं असं त्या निवेदनामध्ये म्हटलं आहे. खरं तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकाराचं कामच आहे प्रश्न विचारणं आणि प्रश्न विचारणं ही गोष्ट जर खासदार पाटील यांना चुकीची वाटत असेल, तो गुन्हा वाटत असेल तर होय, आम्ही हा गुन्हा पुन्हा करू आणि वारंवार करत राहू. या निमित्तानं मी खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध व्यक्त करतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे कालच खासदार सध्याच फुटीर गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल काल अतिशय अर्वाच्य खालच्या भाषेतील अगदी असंवैधानिक भाषेत पत्रकारांना बोलले गेले. त्याच्यामुळे संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होतो आहे. परंतु याबाबत एवढ्यावरतीच न थांबता ज्याप्रमाणे आता पत्रकारांना संरक्षण कायदा दिलेला आहे, पत्रकारांना दमदाटी केली, शिवीगाळ केली किंवा अजून कुठल्या प्रकारचे जर गैरकृत्य केली तर शासनाने किंवा सरकारने जो कायदा अंमलात आणलेला आहे या कायद्याप्रमाणे या खासदार दिना पाटलांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनीतराव पवार यांच्याकडे करतो आणि या खासदारावरती परत एकदा कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. यापुढे कुठल्याही लोक किंवा कुठलीही जनता एका पत्रकाराला अर्वाच्य भाषेत किंवा त्याच्याबद्दल चुकीचे अपशब्द काढणार नाही. अशी कारवाई झाली तर असं भविष्यात घडणारच नाही. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याच्यामुळे त्याबद्दल योग्य तो आदर बाळगणं गरजेचं आहे. परत एकदा मी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध करतो. खासदार संजय दिना पाटील हे बिना अभ्यासाने जे काय बोलले आहेत पत्रकारांवरती किंवा जी गरळ वकली आहे ते माघार घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना लवकरात लवकर त्यांच्या पदावरून त्यांना पायउतार करावं असं मी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो. धन्यवाद.